हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिभा चाफे आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारा या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मेथीच्या भाजीची भजी बनवणार आहोत। तिची मी मुळं काढून घेतली आणि ती स्वच्छ धुवून मग त्याची ही पानं खोडून घेतलेली आहेत। हे बघा, आता ही पानं आपण रफली चॉप करून घेणार आहोत। याची आपल्याला मस्तपैकी अशी भजी बनवून घ्यायची आहे। तर आपण ही पानं चिरून घेऊया। ही भाजी अशी थोडीशी चिरून घेऊया आपण। जास्त अशी बारीक चिरायची नाहीये, भाजी अशी चिरून घ्यायची। आपण ही जास्त अशी बारीक चिरलेली नाहीये भाजी बघा। तर ही भाजी जशी चिरली आहे ना, त्याच पद्धतीने ही बाकीची भाजी सुद्धा आपण चिरून घेऊया। हे बघा, भाजी अशी चिरून घेतलेली आहे आपण। आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया। 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते या मेथीमध्ये घालून घेऊया। 1 चमचा धणे खलबत्त्यात कुटून घेतले आहेत। हे बघा, थोडे थोडे असे कुटून घेतले आहेत, ते घालूया। 1 चमचाभर जिरं घालूया। 2 मिरच्या चिरून घेतल्या आहेत, त्या यात घालूया। बघा, अर्धा चमचा बडीशेप आहे, ती सुद्धा घालूया। बघा, अर्धा चमचा हिंग घेतलाय, घालूया। अर्धा चमचा हळद घालूया आणि चमचाभर लाल तिखट घालूया। 1.5 चमचा तिखट मसाला घातलाय। तिखट मीठ आपल्या आवडीनुसार घ्यायचं। आणि आता यामध्ये 1 चमचाभर तीळ घेतले आहेत, ते सुद्धा यात घालूया। मीठ घालूया, मीठ आपल्या चवीनुसार घालायचं। छान हे मिक्स करून घेऊया अगोदर। हे मस्त असं हाताने मिक्स करून घ्यायचं। मसाले आणि मेथी छान अशी एकजीव करून घेतली आहे। आता यामध्ये आपण बेसन पीठ घालूया। हे बघा, बेसन पीठ घेऊया। हे बघा, 1 चमचा तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि भज्यासाठी मिश्रण तयार करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण असं मिक्स करून घेऊया। हे छान असं हाताने मिक्स करून घेऊया। आणि अजून जर पीठ लागलं यात, तर बेसनचं पीठ घालायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं। पण यामध्ये थोडंसं आणखीन घालूया बेसन पीठ। मी यामध्ये 1 बाउल बेसन पीठ वापरलेलं आहे। आपण यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालतोय। बेकिंग सोडा नाही घातला तरी चालेल। आता आपण मेथीची भजी बनवायला घेऊया। मिश्रण तयार आहे, गॅस पेटूया। आपण कढईमध्ये भजी तळून घेणार आहोत। कढईमध्ये आपण तेल घेतलंय, तेल तापलं की आपण भजी तळून घेऊया। तेल छान तापलंय, आता आपण हे असं हातानेच ही भजी आपण अशी सोडणार आहोत। मध्यम आचेवर भजी तळून घेणार आहोत। मेथीची भाजी आपण भरपूर वापरलेली आहे। मस्त खूप छान भजी होतात ही। आणि बघा, घरभर असा मेथीचा सुगंध पसरला आहे ही भजी तळताना। ही बघा, खूप छान अशी भजी मस्त खुसखुशीत तळून झालेली टिश्यू पेपरवर काढून घेतलेली आहे। हे बघा, खूपच छान भजी झालेली आहे। हे बघा, खूपच छान भजी तयार झाली आहे। मी ज्या पद्धतीने बनवली ना, त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। ही भजी तुम्हाला खूप आवडतील। आणि ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।
ही नम्र विनंती. थँक्यू.